नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एनडीएसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतील मुलावर 3,000 रुपये चोरल्याचा आरोप झालाय। त्यातून अकॅडमीतून काढून टाकणार असल्याचं सांगितल्यानं नैराश्यात जाऊन तरुणाने आपल्या रूममध्ये गळफास घेत जीवन संपवलं। फुरसुंगी पोलिसांनी यशोतेज अकॅडमीच्या संस्थापक, संचालक, सीईओ आणि वार्डनवर गुन्हा दाखल केलाय। अब्दुल उल्हास बडे, वय 16, राहणार बीड, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत त्याचे वडील उल्हास म्हातारदेव बडे, वय 54, राहणार माऊली निवास, आनंदनगर, बीड, यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी तेजस पद्धाकर पाटील, वय 32, विकास सुरेश पाटील, वय 32, वार्डन वसंत तुकाराम सरकटे, वय 55, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ही घटना हंडेवाडी येथील यशोतेज अकॅडमी येथील खोलीमध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी घडली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोतेज अकॅडमीमध्ये एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी मुलांकडून करून घेतली जाते। ही निवास अकॅडमी अब्दुल बडे हा 11वीत शिकत होता। निवास स्कूलमध्ये तो राहत होता। त्याच्या रूम पार्टनरचे 3,500 रुपये चोरल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता। वार्डन वसंत सरकटे याने तुला अकॅडमीमधून रस्टिकेट केलं जाणार आहे असं सांगितलं। त्यामुळे तो नैराश्यात गेला। त्यातून त्याने 10 नोव्हेंबर 2025 रोजी आपले जीवन संपवले। अकस्मात मृत्यूचा तपास फुरसुंगी पोलिसांनी केला। अकॅडमीच्या संचालकांनी चोरीच्या आरोपीची बाब मुलाच्या नातेवाईकांना सांगितली नाही। मुलास योग्य समुपदेशकामार्फतीने समुपदेशन केलेले नाही। यशोतेज अकॅडमीचे संस्थापक, संचालक आणि सीईओ यांनी त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने, त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि कामामध्ये हयगय केल्याने फिर्यादीचा मुलगा अब्दुल बडे हा नैराश्यातून बाहेर आला नाही। त्याला योग्य समुपदेशन न मिळाल्याने तो नैराश्यात जाऊन त्याने यशोतेज अकॅडमीमधील निवासी रूममध्ये सिलिंग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले। पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव तपास करतायत।